तुम्ही जे पनीर खाताय ते खरंच पनीर आहे का, की पनीरच्या नावाखाली तुम्ही दुसरंच काहीतरी खाताय? कारण बाजारामध्ये चीज पनीर आणि ॲनालॉग पनीर या नावाने खूप मोठा स्कॅम चालू आहे आणि हे भेसळयुक्त पनीर कसं ओळखायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. भेसळयुक्त पनीर घरच्या घरी तुम्ही 30 सेकंदामध्ये ओळखू शकता. चला प्रयोगाला सुरुवात करूया. पनीरचे हे छोटेसे 2 तुकडे आहेत. यापैकी भेसळयुक्त पनीर कोणतं आहे हे आता आपण ओळखणार आहोत. तर भेसळयुक्त पनीर ओळखण्यासाठी आपल्याला आयोडीनचं सोल्युशन घ्यायचं आहे. हे तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतं कुठे. तर याच्यावरती आपण 5 ते 6 थेंब टाकणार आहोत. आणि या पनीरवरती आपण 5 ते 6 थेंब टाकणार आहोत. आणि हे थोडंसं एक 10 ते 15 सेकंद आपल्याला असंच ठेवायचं आहे. हा जो पनीरचा तुकडा आहे याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आणि हे जे पनीर आहे या पनीरचा तुकडा काळा पडलेला आहे. तर लक्षात ठेवा, हे जे पनीर आहे हे पनीर भेसळयुक्त पनीर आहे आणि हे जे पनीर आहे हे पनीर शुद्ध पनीर आहे. तर तुम्ही बघू शकता, हे जर आपण कुस्करलं तर बघू शकता एकदम शुद्ध असं हे पनीर आहे. आणि हे जर बघितलं आपण कुस्करलं तर बघू शकता हे एकदम असं काळं पडलं आहे. तर या पनीरमध्ये स्टार्चची भेसळ करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीचं पनीर खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे. तर मंडळी, अशाच नवीन नवीन माहितीसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि ही जी माहिती आहे ही माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते शुद्ध पनीर खाऊ शकतात.